किती सुंदर बघा, इथे वेल पसरलेला आहे आणि मस्तपैकी गुलाबी गुलाबी फुलं आलेली आहे वेलाला. सगळीकडे लांबपर्यंत हा वेल गेलेला आहे मैत्रिणी आणि छान पैकी गुलाबी कलरची फुलं आहेत. सुंदर असं वाटतंय. शुभ सकाळ मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो बघा, सकाळी सकाळी अगदी आमच्या इकडं पाऊस चालू आहे. आता सकाळी चालू झालेला नाही, तर हा पाऊस आहे अगदी रात्रीपासून धुवाधार पाऊस येत होता, पण आता सकाळी सकाळी थोडासा आता कमी पडलेला दिसतोय. आणि बघा आता सकाळी असा पाऊस 2 दिवस सांगितलेलाच होता मैत्रिणींनो, तर असं चाललेलं आहे पाऊस. आणि म्हटलं चला सकाळी छान, आता नवरात्र आहे, काय बनवावं उपवासामध्ये, काय बनवावं असा विचार चाललेला आहे. तर म्हटलं साबुदाणा आपल्याकडं भगर म्हणजे वरई, साबुदाण्याचं पीठ वगैरे आहे, तर त्यापासून असं छानपैकी इडली बनवावी असं माझ्या डोक्यात आलं. आणि मैत्रिणी आज मी इडलीच बनवणार आहे. तर चला मस्तपैकी आज साबुदाणा इडली आणि साबुदाण्याच्या पिठाची आणि भगरपासून इडली बनवते मी. तर आपण बघूया कशी माझी रेसिपी आहे ती. मैत्रिणी आज बनवायची आहे मला इडली उपवासाची. तर नवरात्र स्पेशल इडली बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे बघा, मी आता बटाट्याची साल काढून घेते, कारण एक मध्यम आकाराचा बटाटा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. बटाटा झाल्यानंतर हे बघा, हे रताळे आहे ते मैत्रिणींनो, तर हे रताळ्याची पण अशी साल काढून घेऊ आणि बारके बारके काप करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे आपल्याला बघा मैत्रिणी, इथे मी भगर घेतलेली आहे अर्धी वाटी. त्यानंतर इकडे पुढे पीठ घेतलेलं आहे आपलं साबुदाण्याचं आणि दही. तर हे सगळं मी एकत्र मिक्स करणार आहे. चला आता पटपट मी हे रताळ्याची साल काढून घेते आणि 2-3 हिरवी मिरची टाकायची आणि चवीपुरतं मीठ मैत्रिणींनो. इकडे मैत्रिणी मी आता रताळे कट करून घेते. तर बघा असे बारके बारके काप केलेत रताळाचे. आणि त्यानंतर बटाट्याचे थोडेसे असे बारके बारके काप करून घ्यायचे, कारण आपल्याला इडलीमध्ये हे उपवासाला रताळे आणि बटाटा चालतो म्हणून हेच टाकून करणार आहे. तर बघा एकदम मस्तपैकी ही इडली होती मैत्रिणी. आता मी दाखवणारच करून. तर नक्की अशी सगळ्यांनी इडली करा, कारण वेगवेगळं नवरात्रामध्ये आता 9 दिवसाचे उपवास असतात म्हणून नेहमी खिचडी वगैरे खाऊन जमत नाहीये. तर त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळं काही ना काही पदार्थ बनवायचे आहे, म्हणून आज मी अशी उपवासाची इडली करण्याचा बेत ठरवलेला आहे मैत्रिणी. बघा इकडे आपला छान बटाटाही कट करून झालेला आहे, असे बारके बारके काप. त्याच्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता ह्या देखील अशा बारीक कट करून घेते. तर बघा आपलं इथे हे सगळं कट करून झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये हे टाकून घेणार आहे. जे काय आपण भगर घेतलेली आहे किंवा वरई म्हणतो याला, ती पण याच्यामध्ये ऍड करू. आणि ही पीठ मैत्रिणी याचं साबुदाण्याचं आणि आपल्याला दही याच्यामध्ये ऍड करायचं आहे. तर हे बघा एक आपला पळी भरून मी दही ऍड केलेलं आहे याच्यामध्ये. अजून थोडंसं टाकू, आंबट इडली जरा छान लागते. आणि आता हे थोडा वेळ भिजून जाणार आहे, अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ. तर असं मी एकत्र मिक्स करून घेते हे छानपैकी मैत्रिणी. चवीनुसार मैत्रिणी एवढं आपण याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहे. आणि बघा असं मस्तपैकी छान आता हे हलवून घेऊ, मीठ मिक्स करून घेऊ आणि थोड्या वेळात आपण भिजू देणार आहे. जास्तही वेळ लागत नाही, अगदी 10-5 मिनिट भिजलं तरी चालतंय. तर चला आता मी झाकण ठेवून थोडा वेळ हे पीठ भिजून देते आणि मग आपण इडली पात्रामध्ये हे पीठ टाकून मस्तपैकी छान इडल्या बनवू. इकडे आपली इडल्या बनवण्यासाठी मैत्रिणी बघा आपली भगर चांगली भिजलेली आहे, बघा फुलून पण आलेली आहे छानपैकी. तर आता मी ह्या इडली पात्राला नाही ना थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आणि चला आता आपण याच्यामध्ये भरून घेणार आहे. हे बघा मस्तपैकी झालेलं आहे मिश्रण आपलं. तर थोडं थोडं असं भरून घ्यायचं याच्यामध्ये. आणि मी पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे मैत्रिणींनो. तर बघा इथे आपल्या भांड्यामध्ये मिश्रण भरून झालेलं आहे. इकडं गॅसवरती बघा इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता मी एक आता ही थाळी याच्यामध्ये ठेवून देणार आहे मैत्रिणींनो. तर बघूया आता आपण कशा इडल्या बनतात आहे मस्तपैकी आपल्या. तर उपवासाची इडली आहे, तर छानपैकी आता हे पीठ झालेलं आहे म्हटलं, इडल्या देखील आपल्या मस्तच होणार आहे मैत्रिणींनो. तर चला आता अशा मी 2 थाळ्या भरून घेतलेल्या आहे.
आणि आता आपण झाकण लावून देऊ कुकरला आणि 5 मिनिटांमध्ये छानपैकी वाफ पकडेल. मग आपण आपल्या इडल्या वगैरे बघूया मैत्रिणी. हे बघा आता कुकर लावून झालेला आहे. इकडे बघा मैत्रिणी आपल्या छानपैकी इडल्या झालेल्या आहेत, थंडही पडल्यात. मी इडली पात्रातून काढून घेतलेल्या आहे. आता इथे एक ताट घेतलेलं आहे, बघूया कशा झालेल्या आहेत आपल्या इडल्या. हे बघा सहज मैत्रिणी निघतात ते. बघा किती मस्तपैकी सुंदर. ते अजिबात चिकटल्या नाही, काय नाही. वरईचं पीठ चिकटत नाही, काय नाही, साबुदाण्याचं नाही. हे बघा मस्तपैकी आपली इडली झालेली आहे मैत्रिणी. तर मी अशा 2 थाळ्या बनवून घेतलेल्या आहे. ते बघू शकताय आपल्या इडल्या एकदम पटपट पटपट मैत्रिणी निघतात. हे बघा बघू शकताय मैत्रिणी उपवासाची इडली इकडे तयार झालेली आहे. आता ही इडली आपण नारळाच्या चटणी सोबत, हे बघा आतमध्ये बटाटा वगैरे आहे, नारळाच्या चटणी सोबत किंवा शेंगदाण्याच्या बेसन सोबत खाऊ शकतो. हे बघा मैत्रिणी किती खुसखुशीत इडली झालेली आहे. तर कुणाला आपल्या इडलीची रेसिपी आवडली सांगा नक्की मैत्रिणींनो, आणि अशी रेसिपी सगळ्यांनी नक्की करून बघा.